मित्रांनो, आपण आज नागपूरच्या या टिळक पत्रकार भवन या ठिकाणी आणि या टिळक पत्रकार भवन आज विशेष पत्रकार परिषद घेण्यात आली आहे। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रवी हाडे मान्यवर साहेब यांनी ते पत्रकार परिषदेमध्ये त्यांना काय विषय सांगायचा आहे जाणून घेऊया, त्यांची काय कार्यक्रम घेणार आहे त्याच्यावर महत्त्वपूर्ण तुम्ही आहे जाणून घेऊया। सर्वप्रथम सांगा। मी रवी हाडे पूर्वगामी प्रबोधन चळवळीचे विदर्भ अध्यक्ष म्हणून काम करतोय आणि या पूर्वगामी प्रबोधन चळवळी अंतर्गत आम्ही येत्या रविवारी दिनांक 23 तारखेला बाणाईचं जे सभागृह आहे बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह उर्विला कॉलनीमधलं, या ठिकाणी दुपारी 3 वाजता अखिल भारतीय सामाजिक प्रबोधन परिषद आम्ही आयोजित केलेली आहे। या परिषदेचं उद्दिष्ट एवढंच आहे की आज जे आपल्या संपूर्ण भारतीय समाजामध्ये जे धार्मिक विद्वेषाची परिस्थिती दिसते आहे, जो फॅसिझम फैलावलेला आहे आपल्या या भारतीय समाजामध्ये, जाती जाती तर भांडणं लावल्या जाते आहे, जी बेरोजगारी आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या संदर्भातला प्रश्न आहे, या सगळ्या समस्यांना बगल देऊन फक्तच राजकीय एजेंडा तेवढा थोपवण्याचं काम आपल्या या राजकीय याच्यामधून होते आहे, पातळीवरून होते आहे। याला कुठंतरी आपल्या संवेदनशील मनाला कुठंतरी वेदना होते आहे या संदर्भानं, ही अशी परिस्थिती पाहता म्हणून आम्ही या पूर्वगामी प्रबोधन चळवळी अंतर्गत विविध समाजाच्या श्रोता वर्गांना एकत्रित करून संपूर्ण विदर्भ लेवलवरती ही पूर्वगामी प्रबोधन चळवळी अंतर्गत आम्ही एक सामाजिक प्रबोधन परिषद आयोजित केलेली आहे। यामध्ये जे उपस्थित राहणार आहेत अध्यक्ष म्हणून ते आहेत जनार्दन मुन सर, आणि उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत प्राध्यापक नागेश चौधरी सर, आणि त्यानंतर जे वक्ते आम्ही मान्यवरांना बोलवलेले आहेत ते आहेत प्राध्यापक रमेश बिजेकर सर, जे त्यांचा विषय आहे या मार्गदर्शनाचा या सामाजिक चळवळीची, शिक्षण चळवळीची सामाजिक प्रबोधनातील भूमिका हा विषय आहे। कारण आज जी NAP अंतर्गत जे आपल्यावर थोपवल्या गेलेला आहे, ही जी नवीन शिक्षा नीतीच्या माध्यमातून ज्या महाराष्ट्रातल्या 65,000 शाळा बंद होत आहे, याच्यावरती यानं किती मोठं नुकसान आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं होत आहे आणि याचा किती दूरगामी परिणाम आपल्या या संपूर्ण बहुजन लोकांवरती होईल, या संदर्भात सरांनी, बिजेकर सरांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 8 ते 9 परिषदा आयोजित केलेल्या आहेत, त्या संदर्भानं जाणीव जागृती केलेली आहेत। तर याची भूमिका या विषयाला घेऊन सर इथे मांडणार आहेत। त्यानंतर दुसरे वक्ते आहेत प्राध्यापक जावेद पाशा कुरेशी सर, त्यांचा विषय आहे भारतात फैलावलेला फॅसिझम आणि सामाजिक चळवळीची भूमिका, हा त्यांचा विषय आहे। आताची जी परिस्थिती आहे या परिस्थितीवरती ते बोलणार आहेत, यथायोग्य मार्गदर्शन करणार आहेत। त्यानंतर तिसऱ्या वक्त्या आहेत यामिनी चौधरी मॅडम, ज्या स्त्रियांसंदर्भातल्या जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भानं आम्ही त्यांना विषय दिलेला आहे। भारतीय स्त्रीवरती जो हल्ला आहे, सांस्कृतिक हमला आहे आणि स्त्रीवादी भूमिका, हा विषय आम्ही त्यांना दिलेला आहे। त्या विषयांवरती यामिनी मॅडम यथायोग्य मार्गदर्शन करतील। आजच्या स्त्रियांचे काय प्रश्न आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत, या विषया संदर्भानं त्या तिथे व्यक्त होतील। वेगवेगळ्या ठिकाणी जे शाळा बंद होत आहेत त्या विषयाला घेऊन सुद्धा मार्गदर्शन तुम्ही करणार आहे असं तुम्ही सांगत आहे येत आहे। आणि आता नुकताच आता स्थानिक स्वराज्य चुनाव आहे आणि ह्या चुनावामध्ये सुद्धा ते मुद्दे गाजले पाहिजे, हा एक विजन तुमचा दिसून येत आहे, काय सांगायचं? कसं आहे सर की आताची जी परिस्थिती आहे या शाळा बंद झालेल्या शाळेच्या संदर्भातून याचा जन आक्रोश याला निश्चितच निघाला पाहिजे। कारण हे जे सरकार आहे ज्यांनी हे आणलेलं आहे, ज्यांनी ही परिस्थिती आणलेली आहे, या सरकारला वठणीवर आणण्यासाठी कुठंतरी समाजमन जागृत व्हायला पाहिजे आणि समाजमन जागृत करण्यासाठी आम्ही येत्या अधिवेशनामध्ये विविध संघटना एकत्रित होऊन 10 तारखेला मोर्चा काढत आहोत।
या माध्यमातून कुठे ना कुठे लोकांपर्यंत हा मेसेज जाण्यासाठी हा प्रबोधनाचा कार्यक्रम सुद्धा करण्यात येत आहे. आणि आपल्याकडे जे होते मान्यवर साहेब त्यांनी विस्तारपणे आपल्याला माहिती सांगितली आहे. आपल्याकडे मान्यवर मॅडम दिलेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून त्यांचं काय सांगणार. थेट चॅनलशी शिल्पा मंडेश्वर मॅडम दिलेले आहे आणि ठामपणे मत सांगतात आणि नाटकाच्या माध्यमातून सुद्धा लोकांमध्ये जनजागृती फैलवतात. आज या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सुद्धा शिरकत केली होती. काय सांगून चालू आहे मॅडम, मला पहिलं सांगा. माझं नाव शिल्पा मकेश्वर आहे. मी पिपळापडा हुडकेश्वरून आले आणि या संघटनेशी जुळलेली आहे, पुरोगामी प्रबोधन चळवळीशी. अखिल भारतीय सामाजिक प्रबोधन परिषद ही 23 तारखेला उर्विला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये घेण्यात येत आहे. इथे वेगवेगळ्या समाजातील आणि वेगवेगळ्या थरावरचे सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन सामाजिक प्रबोधनाचे कार्य इथे करणार आहे. आणि या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने लोकसंख्या उपस्थित राहावी, लोकांनी उपस्थित राहावे आणि जे बौद्धिक खाद्य इथे मिळणार आहे. कारण इथे प्रत्येक गटातील व्यक्ती येणार आहे, सामाजिक कार्यकर्ता आणि प्राध्यापक सुद्धा आणि लेखन, पुस्तक, साहित्यिक आणि सगळ्या प्रकारचे लोक येणार आहे. आणि या समाजामध्ये जे बेरोजगारी आहे, शिक्षण पद्धती कुठल्या पद्धतीने चाललेली आहे आणि अंधश्रद्धा या सगळ्या बाबींवर चर्चा होणार आहे. त्यासाठी यामिनी चौधरी मॅडम यांनी ब्राह्मणी, सांस्कृतिक हमला आणि स्त्री मुक्ती हा एक प्रश्न या मांडणार, त्या सक्षमपणे मांडणार आहे. त्यातल्या त्यात आजकालच्या ज्या स्त्रिया आहेत त्या अंधश्रद्धेमध्ये पार डुंबून गेलेल्या आहेत. त्या नुसतं टाळ वाजवतात राहतात, पूजापाठ करत राहतात. पण वास्तविकता काय आहे, मुलांना कसं शिक्षण दिलं पाहिजे, समाजाला कुठे पुढे नेलं पाहिजे आणि आपण कुठेच गेलं पाहिजे, ही बाब मॅडम इथे सांगणार आहे. आणि या कार्यक्रमाला प्रत्येक स्त्रीने हजर राहावे आणि या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवेल. नुकताच नगरपंचायतचे चुनाव चालू आहे आणि या चुनावामध्ये सुद्धा हे महत्वपूर्ण मुद्दे दिसून येणार आहे. मॅडम, याच्यावर तुम्ही काय सांगणार, तुमचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये? मी सगळ्यांना आवाहन करतो, समाजातल्या सगळ्या स्त्रियांना, पुरुषांना आणि प्रत्येक चुनावाच्या लोकांना जे जे उभे आहे, आता जी निवडणूक होणार आहे तर सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन संघटनेने काम करण्याची अत्यंत गरज आहे. कारण की आता हा समाज कुठे चाललेला आहे आणि समाजासाठी एक सक्षम लीडर पाहिजे आहे, जो आपले मुद्दे मांडतील. बेरोजगारी आहे, शिक्षणाचा आहे, नोकरीचा आहे, मुलांच्या शिक्षणाचा आहे आणि नोकरीचा पण आहे आणि स्त्रियांच्या ज्या गरजा आहे आणि ज्या मूलभूत गरजा आहे आणि त्यांच्या विरुद्ध किंवा त्यांना जे आव्हान आहे, पुढे जावं लागतं प्रत्येक गोष्टीला, त्यांच्यासाठी सुद्धा माझं एक आव्हान आहे की त्या प्रत्येक संघटनेने समोर येऊन आमचे प्रश्न मिटवावे आणि आमच्या या पुरोगामी प्रबोधन चळवळीला पाठिंबा द्यावा. आमचा त्यांना पाठिंबाच राहणार आहे, त्यांनी पण आम्हाला पाठिंबा द्यावा. एवढंच बोलते. धन्यवाद सर. नुकतंच आज कार्यक्रमामध्ये पत्रकार परिषद घेत आली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये जो तुमचा कार्यक्रम तुम्ही घेण्यात येत आहे त्या माध्यमातून तुम्ही काय जनतेबद्दल मेसेज द्यायचं काम करणार आहात, मॅडम आपलं पहिलं सांगा. बिलकुल. सगळ्यात आधी नमोबुद्धाय, जय भीम. मी प्रतिभा खुबराकडे. मी विविध संघटनांमध्ये आहे, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करते. तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याची नागपूर जिल्ह्याची महिला अध्यक्ष आहे. आणि हे जे कार्यक्रम आहे 23 तारखेला, तर त्याबद्दल आज जी पत्रकार परिषद घेण्यात आली त्यामध्ये आमचे काही मुद्दे होते. तर मला त्याबद्दल बोलायचं आहे की हा जो प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम कोणत्याही एका पक्षाचा नाही आहे, एका संघटनेचा नाही आहे. ही संघटना जरी समोर येऊन काम करत असेल पण ही फक्त संघटनेपुरती जिम्मेदारी नाही आहे, कोणती पॉलिटिकल पक्षाची नाही आहे. हे सगळं आपल्या समाजाचं कर्तव्य आहे. कारण ह्या कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे की आजची जी काळाची गरज आहे, जी समाजामध्ये एवढं वाईट वातावरण निर्माण झालं आहे, मग ते राजनीतिक असो, सामाजिक संघटना सुद्धा एवढ्या निर्माण झाल्या, पण एक प्रकारचा रोजगार तयार करून ठेवलाय त्यांनी. सामाजिक संघटना समाजाकरता काम करणं कमी आणि स्वतःचा रोजगार कसं त्याच्यातून काढता येईल याच्यावर जास्त लक्ष देत आहेत. आणि पॉलिटिकल सुद्धा प्रत्येक व्यक्ती स्वतःमध्ये एक लीडर तयार करतो. प्रत्येक पक्षामध्ये 10 लीडर तयार होतात. त्यांचं हे नाही आहे की जसं एक उदाहरण की बहुजन समाजातील जे नेते आहेत तर त्यांना आम्हाला कुणीतरी एक व्यक्ती जिंकून यायचा आहे आणि आम्हाला आमच्या समाजाकरता काम करायचं आहे, ही कोणाचीच मानसिकता राहिलेली नाही आहे.
प्रत्येक व्यक्ती हे बघतो की मी कसं जिंकून येईन, मी कसं उभं होईन आणि मी माझं स्वतःचं घर कसं भरेल, एवढ्यातच त्यांची मानसिकता आहे. तर आम्हाला ह्या कार्यक्रमातून हे सांगायचं आहे की बाबा रे, आम्हाला हे जे काही मिळालं आहे, आज जे काही आम्हाला सगळ्या सवलती भेटत आहेत, ह्या एवढ्या सहजपणे नाही मिळाल्या. आपल्या पूर्वजांनी एवढं अतोनात कष्ट सहन केले, काय चाहे मग ते बाबासाहेब असोत, ज्योतिबा फुले असोत, छत्रपती शाहू महाराज असोत, जेवढेही महापुरुष झाले त्यांनी अत्यंत कष्ट सहन केले, अत्यंत विरोध सहन केला आणि त्या सगळ्यांच्या नंतर आम्हाला सगळं मिळवून दिलं. त्याच्यानंतर आज आम्ही काय करत आहोत, असे विखुरले गेलो, एकदम एकही एकत्र येत नाही. तर आम्हाला समाजाला हे सांगायचं आहे की जे आम्हाला हे भेटलं, तर आज तुम्ही सगळे एकत्र या, हे सगळं विसरा आणि आज जे काळाची गरज आहे त्याची जाणीव करा की खरंच आज काय समाजामध्ये चालू आहे. आणि आजही आपण जागे झालो नाही तर उद्याची येणारी परिस्थिती कशी होणार आहे हे आम्हाला त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवायचं आहे. पर्टिक्युलर स्त्री जाती करता, मी एक स्त्री आहे, एक स्त्री जातीला हे जे मिळालं याच्या मागे किती मोठा त्रास सहन केला माता सावित्रींनी. तर स्त्रियांनी ह्या जे आज स्त्री सगळ्यात जास्त अंधश्रद्धेमध्ये जे आहे ना दबून, ती स्त्री आहे. तर स्त्रियांनी याच्यातून बाहेर या आणि शिक्षणाची ओढ घ्या. कारण एक स्त्री जेव्हा शिक्षण घेते तर तिच्या फक्त वागणुकीतच नाही, तिच्या मानसिकतेमध्ये परिवर्तन होते. आणि एका परिवारातली एक स्त्री जेव्हा शिक्षित होते तेव्हा तो पूर्ण परिवार शिक्षित होतो. कळलं? म्हणून स्त्रीला सगळ्यात आधी अंधश्रद्धेतून बाहेर येणं आणि शिक्षणाची जोड लावणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात आम्ही एक मुद्दा शिक्षणाबद्दल ठेवत आहोत. जे सरकारी शाळा ज्या बंद होत आहेत, याच्यामध्ये जो कट रचलेला आहे तो समाजाने समजावं आणि याच्या विरोधामध्ये फक्त एक संघटने, सगळ्या संघटनांनी, पक्षांनी एकत्र यावं आणि याचा विरोध करायला हवा. कारण की गव्हर्नमेंट शाळा जर बंद झाल्या तर त्याच्या मागचा तुम्ही उद्देश बघा ना. हळूहळू गव्हर्नमेंट शाळा बंद झाल्या की सगळे विद्यार्थी कुठे जाणार? प्रायव्हेट शाळेमध्ये. म्हणजे इथे फायदा कोणाचा आहे हे बघा. आणि प्रायव्हेट शाळा आहेत कुणाच्या? धनादेशांच्या. गरिबांच्या शाळा आहेत का? ज्यांच्याकडे पैसा आहे, पॉवर आहे, त्यांच्या शाळा आहेत. आणि जेव्हा गव्हर्नमेंट शाळा बंद होत आहेत ऑब्व्हियसली सगळे विद्यार्थी हे प्रायव्हेट शाळेमध्ये जाणार. म्हणजे हा एक प्रकारचा त्यांचा बिझनेस वाढवण्याचं धोरण आहे. आणि गव्हर्नमेंट शाळेमध्ये आपल्याला पैसा लागत नाही, फ्रीमध्ये एज्युकेशन मिळतं, स्कॉलरशिप मिळतं. तर आपल्या गरिबांची मुलं गव्हर्नमेंट शाळेतून शिक्षण घेऊन मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकतात. पण आपण प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवण्याची आपली ऐपत आहे का? नाही. पण जर गव्हर्नमेंट शाळा बंद झाल्या तर मजबुरीने आपल्याला प्रायव्हेट शाळेतच मुलांना पाठवावं लागेल. आणि जिथपर्यंत आपण शिकवू शकतो 12वी पर्यंत शिकवू, हार्डली ग्रॅज्युएशन, समोरचं शिक्षण आपण देऊ शकत नाही. म्हणून गव्हर्नमेंट शाळांना वाचवणं हे आपलं काम आहे. आणि गव्हर्नमेंटचं काम आहे तर शाळांना पैसा पुरवणं, मुलांना सुविधा, शिक्षण हे सगळ्या सवलती पुरवणं हे गव्हर्नमेंटचं काम आहे. आणि शाळाच जर बंद केल्या तर पुरवायची त्याला गरजच नाही. ऑब्व्हियसली सगळे ऍडमिशन प्रायव्हेट शाळेला जाणार आहेत. तर हे सगळं आपल्याला आज थांबवायचं आहे. आणि आजही आपण जागृत झालो नाही. आज ही सुरुवात आहे. विचार करा, सुरुवातीला एवढा त्रास आहे, वाढल्यानंतर तो कोणत्या लेवलवर पोहोचेल. आणि आजही आपण जागे झालो नाही, आजही एकत्र आलो नाही. आज जर आम्ही याचा विचार केला नाही तर त्यांचे जे तयार केली आहे त्यांनी पूर्ण कट रचलेला आहे तो आरामशीर पूर्णपणे ते समोर घेऊन जातील. आणि आज विरोध केला तर कुठेतरी ते घाबरतील, कुठेतरी ते थांबतील. म्हणून सगळ्यांनी एकत्र या. समाजाची परिस्थिती समाजाला जागृत करायचं आहे आणि जे त्यांचे विविध जे कट आहेत त्यांना थांबवायचं आहे. म्हणून सगळ्यात जास्तीत जास्त आम्हाला कोणत्या पक्षाचा विरोध नाहीये. त्यामध्ये कोणताही पक्ष असतो, काँग्रेस असो, वंचित असो, BRSP असो किंवा कोणताही पक्ष असतो, आम्हाला फक्त ह्युमन पाहिजे आहे तिथे, पक्षाचं म्हणून नाही. तर सगळ्यांनी एकत्र या. तिथे हे नका समजू की हे ह्या पार्टीचे आहेत, ते ह्या पक्षाचे आहेत, ह्या संस्थेचे आहेत, हे फक्त यांच्या पुरतं आहे, आम्हाला जायचं नाहीये. नाही, हे सगळ्यांची जिम्मेदारी आहे. सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येत एकत्र या. वक्ते जे तुम्हाला सांगत आहेत ते ऐका आणि त्याच्यावर अंमल करायची आज सगळ्यात जास्त गरज आहे. म्हणून प्लीज आम्ही रिक्वेस्ट करतो सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहा. बस एवढंच आहे. जय भीम. आमच्या या पुरोगामी प्रबोधन चळवळी अंतर्गत जी अखिल भारतीय सामाजिक प्रबोधन परिषद आम्ही आयोजित केलेली आहे ती तारीख आहे 23 नोव्हेंबर 2025 येत्या रविवारी आणि वेळ आहे दुपारी 2:30 वाजताचा. तर आमची पुरोगामी प्रबोधन चळवळीची सगळ्या भारतीय समाजातल्या सर्व घटकांना अशी विनंती आहे की सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी आणि आजची जे प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांची चर्चा आम्ही या कार्यक्रमामधून करतोय त्याचं समाधान याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये, या परिषदेमध्ये आपण कुठेतरी विचारमंथन करतोय. तर या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं अशी आम्ही विनंती करतोय.
हे होते मान्यवर साहेब आणि त्यांनी आज जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये जनसामान्य लोकांचे मुद्द्याला घेऊन ते जो त्यांचा प्रोग्राम जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये त्यांना अतिशय लोकांनी ते येऊन हा कार्यक्रम सफल करावा असं त्यांनी लोकांना आवाहन